स्त्रीची अशा नवीन एपिसोड मध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण आलोय सदाशिव पेठेत आणि सदाशिव पेठेत आपण आलोय कोकण मेवा दुकानात। कोकण मेवात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथले सगळीकडचे पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात। शिवाय त्यांची फ्रँचायझी मॉडेलही आहे। हे सगळं काय आहे, कोणते कोणते प्रकार इथे उपलब्ध आहेत आणि फ्रँचायझी मॉडेल काय आहे हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपण भेटूया विलास ओक यांना। तो चला। सदाशिव पेठेत हे दुकान कुठे आहे तर भरतनाट्य मंदिर आणि पावन मारुती मंदिरच्या अगदी समोर कोपऱ्यावर हे दुकान आहे। माझ्यासोबत आहेत विलास ओक काका। विलास काका नमस्कार। नमस्कार। की आपण आज हे सगळं जाणून घेण्यासाठी भेटलोत। अगदी बरोबर। आणि शिवाय फ्रँचायझी मॉडेलही तुम्ही सांगणार आहात। बरोबर आहे। तुम्हाला कोकण मेवाची सुरुवात कशी झाली आणि सगळंच एका ठिकाणी मिळतं असं जे आहे ते मला सांगा। अगदी बरोबर आहे। कोकण मेवाची सुरुवात झाली म्हणजे मी द प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेड चिंचवड येथे 30 वर्ष नोकरीमध्ये परचेस डिपार्टमेंटला होतो। ओके। काही कारणाने पगार मागे पुढे किंवा बंद व्हायची वेळ आली तेव्हा काहीतरी वेगळं करावं या दृष्टीने मी विचार केला की आपण एखादं दुकान टाकू। ओके। पण वाण्याची आणि भाजीची दुकानं गल्लोगल्ली असतात। पण कोकण मेवा नावाचं दुकान पुण्यामध्ये 1-2 अपवाद सोडले तर कुठेही नव्हतं। त्यामुळे म्हटलं ज्या क्षेत्रामध्ये अजून कोणी शिरलं नाही ते सुरू केलं तर आपल्याला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मिळेल अशा भावनेने मी कोकण मेवा नावाचं दुकान सुरू केलं। आणि येथे तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे तिन्ही जिल्ह्यातले पदार्थ आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग। याचं कारण असं आहे की आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपण फक्त दापोली किंवा फक्त रत्नागिरी जातो आणि हे आमचं गाव, हे आमचं कोकण इतकंच म्हणतो। परंतु या पर्यटनाच्या व्यवसायामुळे लोकांना कोकणातले इंटिरियर सुद्धा समजायला लागले। कोकणाची खासियत अशी आहे की प्रत्येक भागात काही ना काहीतरी युएसपी असतो, म्हणजे खाद्यपदार्थाच्या बाबतीत काहीतरी नाविन्य असतं। मग प्रयत्न काय करतो, पर्यटन करा आणि त्या वस्तू पण घेऊन आपण आपल्या घरी न्या। परंतु या गोष्टीमध्ये तुमचं उगीच वजन वाढतं। त्यापेक्षा सगळ्या वस्तू अंडर वन रूफ तिन्ही जिल्ह्यातले एकत्र ठेवल्या तर ग्राहकांना त्याच किमतीमध्ये आम्ही दिल्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद पण मिळालेला आहे व लोकांची सोय पण झालेली आहे। यासाठी तिन्ही जिल्ह्यातला माल एकत्र ठेवायची कल्पना डोक्यात आली। ओके। इथे मला पापड वगैरे दिसत आहेत, इथे चिंच दिसते किंवा काय केवढे पदार्थ आहेत, तो आता काय काय मिळतं हे मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे। बरोबर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातनं इथं मेनली आमरस, त्यानंतर सर्व प्रकारची लोणची व तयार पीठ हे सगळं रत्नागिरी मधनं आपल्याला येत आहे। आणि जे पापड, पोहा पापड, मिरगुंड ही पेणची खासियत असल्यामुळे तर तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे पदार्थामध्ये फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही रत्नागिरीची योजक प्रॉडक्ट सगळी लोणची आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं चंद्रराज म्हणून एक आहे, त्याची जवळजवळ 16 ते 17 प्रकारची लोणची इथे आहेत। पाचक रस आणि ओवा अर्क या गोष्टी आपल्याला हेदवीतनं आणि इथून येतात सगळ्या। त्यानंतर ह्या तळ्याच्या मिरच्या, फणसाचे गरे हे सुद्धा रत्नागिरीचे मॉडेल आहे। आणि लोणच्यामध्ये एवढे प्रकार असे आहेत। पिठामध्ये परत रत्नागिरी कुर्डे येथील पीठ आहेत, आंबोळी पीठ आहे, पीठ आहे आणि नाचणी, आंबोळी, घावन पीठ हे सगळं विजया प्रॉडक्ट सिंधुदुर्ग मधनं येत आहे। तर पिठामध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी 2 जिल्ह्यातनं आपल्याला मिळत आहेत। गोडा मसाला वगैरे सुद्धा आहे, नाचणी सत्व आहे आणि हे सगळं 90% मटेरियल आहे। कुळीत पीठ, नेतकूट, डांगर 90% प्रॉडक्ट कोकणचा शिक्का असलेला आहे। तोच आपल्या दुकानाचा युएसपी आहे की शक्यतो लोकल काही न विकता फक्त कोकणामध्ये तयार होणार त्यांनी उत्पादन केलेलं आहे। पुढे तुम्ही आलात तर जवळजवळ 8-9 प्रकारची सरबत इथे आहेत। त्यात आवळा सरबत तुम्ही आता बघू शकता, लेमन जिंजर आहे, त्यानंतर जांभळाचं आहे, पाइनएपल आहे, काला खट्टा आहे, अशी 9 प्रकारची सरबत। कोकम आणि हे तर आहेच आहे। कोकम आगळ हे बघा 5-5 लिटरचे कॅन आपल्याकडे कोकम आगळचे असतात। हे प्रत्येक हॉटेलवाले सोलकडी करता इथनं घेऊन जाणारे आहेत। वर तुम्ही मँगो पल्पचे डबे बघत असाल तर इथे आहे। हे इथे मोठा नाना नरवणे म्हणून प्रॉडक्ट आहे, ते 3-3 किलोचे पण डबे आहेत। हे गुहागरातले ओक म्हणून आहेत, त्यांच्याकडनं
काजू आलेले आहेत. अच्छा. त्यामुळे आम्ही त्यांचेच हे करतो, वापरतो. कारण मग तो तिथे चांगल्या प्रकारे त्यांचं उत्पादन आहे. दिवसाला 100-500 टन किलो त्यांचं आहे. त्यानंतर इथे आवळा कॅन्डी वगैरे ती पण अशी सिंधुदुर्गात येते. कोकम सोल बघत असाल, आमसुल, तर ती अतिशय आंबट आणि उत्तम दर्जा, वाण्यापेक्षा वेगळी अशी ती आहेत. खाली तुम्हाला पेंडचे पोहे दिसतील, पण पेंडचे पोहे दिसतील. रायगड आणि हे मात्र रायगडचं आहे. त्यानंतर हा संबंध कप्पा रायगडचा आहे. बघा, पापड सगळे म्हणजे पोहा पापड, उडीद पापड, बटाटा पापड, बटाटा कीस, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या शेवया, त्यानंतर ह्या इथे पण दिसतंय तुम्हाला पापड सगळे लटकलेले, त्यानंतर कडकडे खडखडे लाडू, हे सगळं आपल्याला रायगड मधलं निर्गुंड वगैरे बघायला मिळेल. इथे मला हातचडीचे तांदूळ दिसतात, लाल पोहे दिसतात. आजकाल हेल्थ कॉन्शियस लोक खूप झाली आहेत, तर त्यांना हे प्रोडक्ट फार उपयोगी येत असतील ना? अगदी बरोबर आहे. लोकांची विचारणा झाली की तांदूळ सर्वत्र मिळतात, परंतु आम्हाला हेल्थच्या दृष्टीने हातसडीचे तांदूळ आणि हातसडीचे पोहे उपलब्ध करून दिले तर आमच्या शरीराला त्याचा फायदा होईल. म्हणून एक छोटीशी रेंज डेव्हलप केली आहे. त्यामुळे तुम्ही हे बघू शकता. हे चहा पोहे सिंधुदुर्गामध्ये खाल्ले जातात, किंवा यामध्ये कांदा, शेव आणि गोडा मसाला असं करून थोडेसे परतून गरम गरम खाऊन चिवड्यासारखे लोक खातात. पण हा हातसडीचा आहे, हा हातसडीचा आहे. आता ह्या बाबतीत कच्चा फणस जो असतो तो अर्थात वाळवून त्याचं पीठ तयार केलं जातं. तर त्याचं गरे पीठ असं नाव आहे. त्यात आखड्याचं पीठ येत नाही, कारण ते कडू होतं. हे फक्त कच्च्या गऱ्याचं पीठ आहे. याचं महत्व केरळमध्ये आता मागच्या वर्षी एक संशोधन झालं. त्यामध्ये असं समजलं की ज्यांना शुगर आहे, प्रॉब्लेम म्हणजे साखरेचा, नियंत्रण करण्यासाठी गऱ्याचं पीठ उपयुक्त आहे. हे तसंच खाल्लं तर खावं होणार नाही, म्हणून त्या दृष्टीने असं लोकांनी ठरवलं. ज्वारी बाजरीची भाकरी करताना किंवा चपाती करतो तर गव्हाच्या पिठामध्ये एखादा वाटी हे जर घातलं आणि ती पोळी खाल्ली किंवा ती भाकरी खाल्ली तर शरीराला त्याचा गऱ्या पिठाचा नक्की उपयोग होतो, शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. हे मी विकायचा माझा हे आहे, प्रयत्न आहे. त्यानंतर आपण उपासाला नेहमी थालीपीठ भाजणी खातो, बरोबर आहे. पण त्या थालीपीठ भाजणीमध्ये साबुदाणा आणि शेंगदाणा या गोष्टीमुळे काय होतं, ऍसिडिटी परत वाढते. म्हणून इथे कच्च्या केळ्याचं पीठ तयार केलंय या लोकांनी. त्या कोकणामध्ये आता उत्पादन सुरू झालंय. त्यांनी असं होतं की उपासाचं मूल्य तर जपलं जातच, उपास तर होतोच, परंतु तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत नाही, म्हणून ते मुद्दाम केळ्याचं पीठ आणलंय. तांबडे पोहे दाखवले त्याप्रमाणे आहेत. नाचणी सत्व काही लहान मुलं आणि म्हातारी माणसं हे 1 मील सारखं जेवणासारखं खातात. 1-2 वाटी जर का दुधामध्ये कालवून ते केलं खीर सारखं तर उत्तम शरीराला हे होतो, फायदा होतो. तसेच आता परत मगाशी डायबिटीसचा विषय निघाला, शुगरचा. त्या दृष्टीने आता जांभूळ ज्यूस म्हणजे विदाऊट शुगर नावाचा जांभूळ ज्यूस आहे. म्हणजे जांभूळ सरबत नव्हे, ते साखरचं वेगळं असतं. हा जांभूळ ज्यूस आहे, कणभर ही साखर नाही. लोक व्यायाम केले, फिरायला गेले की हे आवळ्याचं ज्यूस म्हणजे विदाऊट शुगर किंवा जांभळाचा ज्यूस हा असा एक ग्लासभर घेतात आणि त्यांची दिनचर्या दिवसभर छान राहते. तर ते हेल्थ या लोकांसाठी आहे, म्हणजे शुगरच्या लोकांसाठी आपण मुद्दाम केले. परत हे मला मध दिसत 12 फ्लेवरचे मध आहेत. म्हणजे सांधेदुखीला वेगळा, डोकेदुखीला वेगळा, सर्दीला वेगळा, त्यानंतर डायबिटीसला तो याचा वेगळा, जांभळाचा ज्यूस हे असतो मध, असे प्रकार आहेत. पण त्याचं पुण्यामध्ये प्युरिफिकेशन केलं जातं आणि ते ग्राहक आपल्या आजाराच्या दृष्टीने ती मागणी करतात की मला गेला एरडा द्या, मला युकॅलिप्टस द्या, किंवा मला ते ह्याचं द्या, ते तसे अजवाईन द्या. अशा निरनिराळ्या प्रकारचे फ्लावरिंग केलेलं असतं. एक बे तयार केलेला असतो डोंगरामध्ये. ती सगळ्या मधमाशा बरोबर त्याची फुलं जी आहेत त्या हब मध्ये जाऊन ते जे काही करतील तसं त्याचा मध तयार केला जातो. हे काय छान प्रोडक्ट, हे खरंच लोकांना इतकं छान वाटते. त्याबद्दल तसा वर तुम्हाला अजून हा दिसतोय बघा, गुलकंद. हा गुलकंद, पण हा खाली इथे आहे, इथे गुलकंद. आणि वर आवळ्याचं आहे बघा, मोराळा बरणीमध्ये त्या, त्याचं नाव आवळा मुरब्बा. हा सुद्धा आम्ही कनौज वरनं आणलेला जातो. गुलकंद आणि ही गोष्ट जी आहे ही फक्त कनौजची आहे, कारण तिथे गुलाबाची शेती करून तो गुलकंद करतात. तिथला आवळा सुद्धा प्रसिद्ध आहे आणि क्वालिटीला उत्तम आहे, म्हणून या 2 गोष्टी सुद्धा आपण
लोकांना देण्याचा प्रयत्न आपला आहे. अजून एक पदार्थ हेल्थ मध्ये दाखवायचा राहिलेला दिसतोय, तो म्हणजे ही जांभळाची पोळी आहे. जशी सगळ्यांना आंबा पोळी, फणस पोळी ही माहिती आहे, त्यात शुगर असते, परंतु जांभूळ पोळी अशी तयार केली गेली आहे की यामध्ये साखरेचा कण सुद्धा नाही. त्यामुळे ज्या डायबिटीसच्या लोकांना ते खायची इच्छा आहे पण खाऊ शकत नाही, जांभूळ पोळीचा उपयोग त्यांना होतो व त्यांच्या शरीराला ती चालते. असं एक आहे. पापड कुरड्यांचे तुमच्याकडे केवढे प्रकार आहेत? हे पेंडचे असतील ना? अगदी बरोबर आहे. पापड आणि कुरड्यामध्ये हे बघा, पेंडचा पोहा पापड इथे दिसतोय. हे पेंडहून येतात. अच्छा. आपले साने किंवा जोशी असे त्याचे उत्पादक आहेत. त्यानंतर ही पोह्याची निर्गुंड आहेत. त्यानंतर बटाटा पापड हे पांढरा आणि हिरवा, म्हणजे तिखटाचा आणि मिरचीचा, असे दोन प्रकार सर्वांना परिचित आहेत. त्याच्याबरोबर बटाट्याची मिरगुंड पण आहेत, नाचणीची मिरगुंड पण आहेत. आणि पापडामध्ये सांगायचं म्हणजे केळा पापड व फणस पापड जे उपवासालाही चालतात आणि ते फार कोणाला माहित नाहीत. ते हल्ली श्रीवर्धन उत्पादन सुरू झालं गेले 10 वर्ष. त्यामुळे ते सुद्धा आमचं विकतो आम्ही. ते 60 रुपये 200 ग्रॅम प्रमाणे आमच्याकडे उपलब्ध राहतील. ज्यांना त्याचा आस्वाद घ्यायचा त्यांनी घेऊ शकता. आणि शेवयामध्ये म्हणालात तर आपल्याला सगळ्यांना ही शेवई माहिती आहे, पांढरी रव्याची शेवई, ज्याची आपण घरी खीर केली जाते. परंतु हल्लीच्या काळामध्ये लोकांना एकच अन्न खाऊन खाऊन कंटाळा आला, एक व्हरायटी आणण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे ही रव्याची झाली, ही गव्हाची आहे, याचा उपमा पण होऊ शकतो, ह्याची खीर पण होऊ शकते. इथं स्ट्रॉबेरीची एक शेवई आहे, पाइनएपलची शेवई आहे आणि आंबा शेवई आहे. असे विविध प्रकार केल्यामुळे शेवई खाण्यात पण लोकांचा इंटरेस्ट वाढलेला आहे. पापडामध्ये अजून बघायचं असेल तर तुम्हाला 2 व्हरायटी दाखवतो. हे बटाटा पापड आहेत. बटाटा पापड हा पांढरा मिरची घातलेला, तांबडा म्हणजे लाल तिखट घातलेला, अशा 2 प्रकारात येतो. हे तांदूळ पापड इथे आहेत, म्हणजे सालपापडी ज्याला म्हणतो, गहू गुरणाई म्हणतो, ते आहे. पुन्हा इथे पण हे बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, पालक पापड, नाचणी पापड, टोमॅटो पापड, हे बटाटा पापड, ही मिरगुंड, हा बघा फणसाचा, हा जरा बघा फणसाचा, कोणाला बघायचा, हा फणस पापड याला म्हणायचं, फणस. केळा पापड वर, खाली फणस पापड, इथे मेथी पापड, हे टोमॅटो पापड दाखवतो. आणि ही याची कुरडई आहे तांदळाची, आणि ही आंबा शेवया मगाशी बोललो ती. त्यानंतर हा एक हेल्थ मध्ये तुम्हाला कव्हर करता येईल मुद्दा, याला सिंधुदुर्गमध्ये मुठले म्हणतात, रत्नागिरीमध्ये याला कोकम तेल म्हणतात. याच्या ज्या बिया असतात, कोकमचं रातांबे ज्याला म्हणतो आपण, तांबड्या रंगाचे जे गोल असतात, त्याचं टरफलाचं सरबत करतात. सरबत झाल्यावर जो चौथा उरेल तो वाळवून त्याची सोलं तयार करतात. आणि ज्या बिया फेकून द्यायच्या त्याच्याऐवजी त्या बिया फोडतात आणि उकळीच्या तेलात टाकून त्याच्यावर जी काही मळी तयार होते, स्कम ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, तर ह्याला बटर कोकम असं नाव इंग्लिश मध्ये आहे. तर त्याची किंमत अधिक आहे, कारण ते ब्युटी पार्लर मध्ये अत्यंत महाग दराने विकलं जातं. पण आपण कोकणी लोक आहोत, तर आपल्याला ह्याचा उपयोग 100 वर्ष आधी माहिती आहे. म्हणजे उपासाच्या दिवशी जर तेल तूप वापरायचं असेल तर साजूक तुपात खिचडी वगैरे केली जाते, ते ज्याला परवडत नाही ते ह्याचं तेल मध्ये खिचडी तयार करून त्या उपासाला चालू शकतं. याचा दुसरा गुणधर्म आहे की तेवढं गरम करायचं मेणबत्ती खाली, आणि त्याचा जो काही हे येईल चिकटपणा त्याने हातापायाच्या भेगा 8 दिवसात नष्ट होतात. याचं वैशिष्ट्य आहे, आरोग्यासाठी पण चांगलं आहे. किंवा आता थंडीमध्ये ओठ फुटतात, स्किन फुटते, तिथे जर तुम्ही अप्लाय केलं, आता ह्यामध्ये उत्तम आरोमा घालून ते ट्यूब मिळाली आणि तुम्ही 200-300 रुपयाला घेऊ शकता, पण हे 80 रुपयात आपण 1.5 वर्ष वापरू शकतो, एवढा याचा इफेक्ट आहे. हे जरी तुम्ही गरम केलं तरी तेवढंच फक्त वितळतं, आणि अदरवाईज अर्धा पाऊण तासांनी परत सॉलिड होऊन त्याचा गोळा तयार होतो. तर एकदम छान प्रॉडक्ट आहे ते. तिथे तुम्हाला ह्याचा गुळ मिळेल बघायला, रसायन विरहित गुळ. ते रसायन विरहित हल्ली गुळाचं हे निघालेलं आहे की लोकांना ते नको आहे ना, फॉस्फरस वगैरे, म्हणून त्यांनी रसायन विरहित गुळ आहे. बाजारात जी चिंच मिळते ती न फोडलेली अशी असते, परंतु नागाव म्हणून आपलं जे आहे गाव, तिथं अशा प्रकारची चिंच मिळते की जिची टरफलं काढून, रेषा काढून, चिंचोके काढून त्याचं घर टाईप विकलं जातं असं. त्यामुळे गृहिणींना अत्यंत उपयुक्त वाटतं. हा
गोळा साधारण 6 ते 8 महिने टिकतो. ओके. त्याला मीठ बीठ आता लावलेलं नसतं. ओके. दुसरा पदार्थ म्हणजे आमरस, सगळ्यांना माहिती आहे. हो हो तो जर उकळवला आपण हो 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 आणि त्याचा घट्ट गोळा तयार केला हो तर ह्याचं नाव आंबा मावा असं आहे. हो. हा सुद्धा पदार्थ आपल्याकडे आहे. ओके. जे लोक परदेशामध्ये आहेत त्यांना जर आयत्या वेळेस आमरस पाहिजे असेल तर हा मिक्सर मध्ये घालून त्यात दूध टाकलं की जवळजवळ परत आमरसच्या स्वरूपात तुम्हाला खाता येतो. ओके. किंवा तुम्हाला जर का फ्रूट सॅलेड किंवा हे करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही विरघळवून अच्छा. टाकू शकता. असा याचा उपयोग आहे. ह्याचं पण लाईफ 1 वर्ष आहे. ओके. तर आवळा हा चांगला असतो, ओके. शरीराला चांगला असतो, अँटी ऍसिडिक आहे. तर तो नुसता आवळा खाण्यापेक्षा कॅन्डी स्वरूपात खाल्ला तर ही गोड कॅन्डी आहे. हो. आणि ज्यांना ही नको असेल त्यांना गुळातली कॅन्डी पण उपलब्ध आहे. अच्छा. हो का? आणि ओके. आणि गुळाची कॅन्डी आहे ही बघा. अच्छा. ही गुळ आणि मध ओके. असं यामध्ये आहे. तर काही चटपटा म्हणून एक आहे की त्याला शेंगदाण्यावर पातेलं लावून पण ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून खातो, त्या निमित्ताने आवळा पोटात जातो. ओके. अशा आवळ्याचे हे 2-3 पदार्थ माझ्याकडे नक्की आहेत. हे हळद तिखट दिसतंय ते कुठून येतो? हा, राजापूरचं हे अत्यंत प्रसिद्ध हळद असते. ओके. राजापुरी हळद, राजापुरी तिखट बरोबर. या गोष्टी आपण तिथनं मागवतो. ओके. आणि साधारण चांगला सेल आहे. म्हणजे इतर हळद तिखट ब्रँडेड पेक्षा ह्याला अधिक ओके. मागणी आहे. ओके. तसंच एक वेगळा पदार्थ म्हणून तुम्हाला मी दाखवतो. हे तिरफळ म्हणतात, हो त्रिफळा म्हणतात किंवा तिरफळ फळ म्हणतात. हो. ह्याची जी सालं आहेत हा. ही आपण आमटीला एनहान्स करते, चव जरा एक हो. वेगळा वास येतो. हो. तर फिश लवर्स असतात ते हे जास्त येस, तिरफळ त्याला म्हणतात. तिरफळ ते लागतं. आम्ही येस. नक्की इथे विकतो. कोणीही त्याचा लाभ घेऊ शकतो. ओके. आता हे इतके सगळे पदार्थ किंवा इतके सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत, संक्रांतीतला तिकडचं स्पेशल काहीतरी असेलच तुमच्याकडे. अगदी बरोबर आहे प्रश्न. कारण 12 महिने आपण या सर्व वस्तू विकतो. हो हो परंतु आता आपल्याकडे 3 सीझन असतात. फॉर ओके. एक्झाम्पल पहिलं दिवाळी आली हो. तर दिवाळीला सगळे याचे चकली, चिवडा, अच्छा. कडबोळी, अच्छा. बुंदी लाडू, पण ओके. तो गुळाचा असतो. तो मुंबई अच्छा. पुण्यामध्ये मिळत नाही. तो फक्त रत्नागिरीतच मिळतो. ओके. तो तुमच्याकडे तो मिळतो. आमच्याकडे मुद्दाम आम्ही ओके. ठेवायचा प्रयत्न आहे. ओके. आणि ते झालं दिवाळीबद्दल. आता हे संक्रांतीचा विषय निघाला तर तिळगुळाचे सर्व प्रकार आहेत. ओके. मऊवडी, कडकवडी, ओके. तिळगुळाची मऊवडी, तिळगुळ कडकवडी, अच्छा. तिळगुळाचा गोल मऊ लाडू व कडक लाडू, अच्छा. आणि याचे दाणे आपले साखरेचे साखर फुटाणे, ओके. या गोष्टी मुद्दाम असतात. आणि हे नरवण म्हणून गाव आहे अच्छा. कोकणामध्ये, तिकडलं ओके. माझ्याकडे येत असतं. ओके. तर ह्या दृष्टीने कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यातल्या हो छोट्या छोट्या गावात ज्या वस्तू प्रसिद्ध आहेत हो त्या कुटीर उद्योगाला चालना मिळते. हो हो आज नाही म्हटलं तरी आपल्यातर्फे 50 लाख रुपये वर्षाला कोकणामध्ये ह्या त्या स्वरूपात जातात. केवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही त्यांना त्यामुळे त्यांना रोजगार मिळतो, हो. त्यांना मालाला उठाव मिळतो. हो हो फक्त एक गोष्ट मी पाळलेली आहे की आता हो. माझं हे दुकान साधारण 26 वर्ष आहे. ज्या गोष्टी निश्चित नंबर 1 ला आहेत हो हो तोच प्रकार करायचा. उगीच ज्यांना रोजगार द्या म्हणून ते सब स्टँडर्ड विकायचं असं नको. हो हो जे उत्तम आणि गिरायकाला जे पसंतीला उतरलं आहे हो हो त्या वस्तू मी आता फायनल केल्या की ह्या प्रॉडक्ट इथनं घ्यायचे. ओके. अशा प्रकारे वर्षभर आपण घेतो. हम्म. पुण्यातली जेवढी काही हॉटेल्स वगैरे आहेत अच्छा. त्यांना सोलकढी लागते. हो 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 हे व्हेज हॉटेलला तर लागतेच, पण नॉनव्हेजला जास्त लागते. हो. तर ते 5-5 लिटरचे कोको मागायचे कॅन घेऊन जातात. ओके. आणि आपल्याला तो फार मोठा उत्पादक आहे. ओके. एक उत्पादन वर्ग मिळालेला आहे. ओके. त्यानंतर मेन मंगल कार्यालय आहेत. अच्छा. पुण्यातली जर काही शेकडो असतील मंगल कार्यालय त्यातली 4-5 सिलेक्टेड जी आहेत ओके. त्यांना पोहा निर्गुंड 10-10 किलो लागतात बर बर बर. आणि पोहे लागतात. ओके. ते सगळे आपल्याकडनं घेतले जातात. ओके. म्हणजे सगळ्यांना तुमच्या कोकणातल्या प्रोडक्टचा आहे. किती चांगला उपयोग निश्चित होतो हे या निमित्ताने लक्षात येतं. म्हणजे मंगल कार्यालय, हॉटेल हो हो देखील आपल्याला हो हो देता येतं, उपयोग होतो. हो. कुटीर उद्योगाला तुम्ही चालना खूप मोठ्या प्रमाणात देतात, पण तिथे आता पर्यटन खूप वाढलंय. तर त्या दृष्टीने काही तुमच्याकडे काही आयडियाज मिळू शकतील का, किंवा मग तिकडे राहायचं कसं या संदर्भात काही रेकमेंडेशन तुमच्याकडे येतात का?
अगदी बरोबर प्रश्न आहे. कारण आपण ज्या ज्या लोकांना कुटीर उद्योगाबद्दल माल घेत असतो वगैरे, त्यांची शेत असतं, मोठं घर असतं. तर पूर्वी काही कोकणामध्ये धर्मशाळा आणि असं होतं, लॉज वगैरे प्रकार नव्हते. परंतु गव्हर्नमेंटनी आहार निवास योजना असं प्रत्येक गावात सुरू केले. त्याचा लाभ सगळे घेतात. तर 90% जे समुद्र आहेत, नागावचा समुद्र म्हणा, अलिबागचा म्हणा किंवा रत्नागिरीचा म्हणा, गणपतीपुळ्याचा म्हणा, तिथे मी असे प्रत्येक ठिकाणी ठराविक कुटुंब आहेत की ज्यांच्या सेल्फ कंटेन खोल्या आहेत. आणि आता काळानुसार माणसाला एसी लागतो, कमोड लागतो, अशा सुविधांनी युक्त असतील तर ती मी माझ्याकडे एक यादी आहे. मेन शहरातल्या मेन याची हॉस्टेलची किंवा ज्याला म्हणतो आपण निवासस्थानाची, ती माझ्याकडे यादी आहे. दापोलीमध्ये आहे, केळशीमध्ये आहे. तर ती आपल्याला नक्कीच मिळू शकेल. तेव्हा त्यांचं पर्यटनाला पण चालना मिळते आणि गिरायकांची सोय होते. पूर्वी 8 रानात जायचं म्हणजे मग ते धर्मशाळा आणि असं राहायला लागायचं. आता गुहागर सारख्या देवस्थानामध्ये बरेचसे कोकणस्थ त्यांचं दैवत असल्यामुळे जातात. तर पूर्वी त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता की देवळातच राहायचं असं होतं. आता काही नाही, आता तिथे 5 स्टार झालेत, आता तिथं चांगले चांगले व्हिला झालेत. तर आपल्याला शेणामातीने सारवलेलं पण आतनं सुखसोयीने उपयुक्त एसी असलेलं अशी मी काही ठिकाणं शोधली आहेत की ज्यांना मी लोकांना रेकमेंड करतो की तुम्ही इथे उतरावं. तर तोही त्यांना फायदा होतो आर्थिक आपल्यामुळे, आणि त्याचं कमिशन घेतलं जात नाही. हे सगळ्यात महत्वाचं. पूर्वीची लोक आम्हाला आमचं नाव सांगा म्हणून 10% आम्हाला कमिशन द्यायची. परंतु आता आम्ही समाजसेवा म्हणून बिनधास्त आमच्याकडे यादी आहे ती उपलब्ध करून देतो की तुम्हाला इथे उतरायचं नाही, या माणसाकडे जा, इथे उतरायचं नाही, इथे जेवण क्वालिटी चांगली आहे. फीडबॅक आम्ही इथनं देत असतो. की सगळे कोकणातले प्रोडक्ट तुमच्याकडे उपलब्ध आहेत. कोकण मेवाची फ्रँचायझी तुम्ही ओपन केली आहे, तर हे मॉडेल काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. बरोबर आहे. आपली गेले 26 वर्ष दुकान आहे. गेले 22 वर्ष तरी आपली स्वतःची वेबसाईट आहे www.kokanmeva.in. त्यामध्ये एक रेट लिस्ट वगैरे पण आहे. तसं एक फ्रँचायझी मॉडेल म्हणून एक वेगळा सेक्शन आहे, त्यात सर्व माहिती दिलेली आहे. परंतु एक सांगतो तुम्हाला की आज गोवा, त्यानंतर महाबळेश्वर, आश्चर्य म्हणजे कोकणात 3 ठिकाणी, मुंबईत 4 ठिकाणी आणि ऑस्ट्रेलिया आणि USA इथे सुद्धा आपली 4 लोक आहेत. त्याला आपण फ्रँचायझी मॉडेल म्हणतो. म्हणजे शक्यतो लेटेस्ट तारखेचा, म्हणजे तुम्ही डिसेंबर मध्ये ऑर्डर केली तर नोव्हेंबर डिसेंबरचा ताजा माल त्यांना आम्ही पोहोचवतो. तर आपल्याकडे हैदराबाद मध्ये सुद्धा एक राव म्हणून आहेत, ते सुद्धा हे काम करतात. तर इथून आम्ही लक्झरीने त्या वस्तू त्या मागतील त्या देतो. समजा 100 रुपये MRP असेल तर व्यवसाय हा त्यांनी बघायला पाहिजे, मीही बघायला पाहिजे. तर त्या लोकांना 20% कमिशन देऊन आपण त्यांचा फायदा पण होईल असं बघतो. व त्या एरियातील लोकांना, की हैदराबाद मध्ये तर कोकण संस्कृती नाहीच आहे किंवा गोव्यामध्ये आहे थोडीफार, पण ह्या सगळ्या वस्तू बाकीच्या मिळत नाहीत पापड बिपड मधल्या, त्यांना फक्त काजू वगैरे तिथे मिळतं. तर इतर लोकांना त्याचा समाजाला फायदा व्हावा म्हणून सगळे जवळजवळ माझ्याकडे यांना माहिती आहे की 135 प्लस पदार्थ आहेत. त्यातले सिलेक्टेड 80 आम्ही निवडले की ज्याला आम्ही 20% मार्जिन देऊ शकतो. अशा सर्व आम्ही यादी करून लोकांना देतो. कोकणी मसाला गिरायक विचारत असतात असं तुम्ही इथे कायम घेता का? हा, म्हणजे तुम्ही वारंवार येतात. अच्छा, आणि मग इकडनं कायम घेत असता का? हो लागेल. पण तुम्हाला इथलं नॉनव्हेज. अच्छा, ओके. मग तुम्हाला इथलं कोणतं प्रोडक्ट आवडतं? फिश मसाला आवडत असेल. ओके, तो तुम्हाला आवडतो. तर अशा काही इन्क्वायरी आल्या की ज्या माझ्याकडे उपलब्ध नाही. नाही वर्षभर टिकतो बाहेर, काही गरज नाही. नक्की पण आगरी मात्र नाहीये, मालवणी मात्र आहे. तर फ्रँचायझी मॉडेल मध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता लॉकडाऊन मध्ये लोकांचे धंदे नव्हते, त्यामध्ये आम्हाला एक संधी चालून आली की गल्फ कंट्री मध्ये 200 पोहा पापड, 200 मिरगुंडाची पाकिट, 200 किलो पोहे असं एक मराठी मंडळ आहे तिथे, त्यांनी मागवलं होतं. आणि त्या काळामध्ये मला पुण्यामध्ये एक ही आहे एक्सपोर्ट करणारी संस्था आहे, त्याच्या मार्फत मी ते वस्तू त्यांना पाठवल्या. आणि ह्यात इतकं छान असतं की आधी पैसे येतात, ते आपल्याला मिळाले की आपण माल देतो,
मग तो जो कोण एक्सपोर्ट वाला आहे तो त्याचं 5 प्लाय म्हणून असतं, म्हणजे आपला साधारण कार्डबोर्ड असतो तो वेगळा, परदेशात पाठवताना 5 प्लाय म्हणून एक नवीन पुठ्ठा असतो, त्यामध्ये ते पॅकिंग करतात, ते पॅकिंग खर्च ऍड करतात, माझ्या एमआरपी ने मला पैसे मिळतात आणि पैसे मला ऍडव्हान्स मिळाल्यामुळे भीती काही नाही, क्वालिटीची गॅरंटी तर माझी असतेच. त्यामुळे अशी संधी मला चालून आली, त्याचा मी फायदा घेतला. ओके, सो ज्यांना परदेशात तुमचे मॉडेल्स हवे असतील त्यांनी सुद्धा संपर्क करता येण्यासारखा आहे आणि सगळेच प्रोडक्ट वनरूफ मिळतात, म्हणजे तुम्ही यांना फोन करायचा आणि जे प्रोडक्ट हवे त्याची ऑर्डरही द्यायची. पांढरे कांदे पण मिळतात, पांढरे कांदे सुद्धा मिळतात, नागाव मधनं येतात ते, नागाव म्हणून गाव आहे तिथनं येतात. आणि ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी 5-6 किलो मागवलं तरी कोरिअर जातं. म्हणजे घरगुती खाणाऱ्याला, ज्याला व्यवसाय करायचा असेल त्याला हाफ कंटेनर लोड, 1/4 कंटेनर लोड अशा पद्धतीने पण मिळू शकतं. खर्चाच्या दृष्टीने त्यांना परवडतं आणि त्यांना व्यवसायामध्ये त्यांना डॉलरमध्ये पैसे मिळतात. त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकतात. सीझनल प्रॉडक्ट मध्ये आंबा हा निश्चित. हो, मी तुम्हाला ते विचारणारच होते की अरे तुमच्याकडे तर आंब्याची खूप व्हरायटी असेल, सो म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड सगळीकडे आंबे येत असतील ना? येस. तर अगदी पहिला आंबा हा आपल्याकडे देवगडून येतो, तो फेब्रुवारी एंडला येतो. यावर्षी सुद्धा अपेक्षित आहे. कर्नाटक आंबा आम्ही आयुष्यात विकत नाही, कारण कर्नाटक आंबा हा देवगड आणि रत्नागिरी सांगून फसवी होते. ह्या दुकानाबद्दल लोकांना खात्री आहे की इथे पहाटे 5ला गाडी येते, त्यातल्या 10 पेट्या असतात, त्या संपल्या की दुसऱ्या दिवशी परत वेगळी गाडी येते. अशा दृष्टीने आम्ही रत्नागिरी आणि ह्याचा MS08 असा बोर्ड असेल ते लोक बघतात, त्यामुळे ऑथेंटिक किती आहे हे लोकांना माहिती आहे, चव किती छान आहे हे लोकांना कळतं. आणि फील द डिफरन्स की बाबा रत्नागिरी म्हणजे रेषा नसतात, कर्नाटकला रेषा असतात आतमध्ये आंब्याला, त्यामुळे हा किती प्युअर आहे ते कळतं. त्याचा साधारण 1.25 पट 1.5 पट भाव जास्त असू शकतो डझनाला, परंतु प्युअर म्हणजे प्युअर मिळणार. तर 28 तारखेला जी आपल्याकडे गाडी येईल पहिली, ती साधारण 9 ते 10 हजार रुपये 5 डझनाची पेटी असेल आपली. आणि सगळ्यात शेवटची जी येते म्हणजे पावसाच्या थोडं अलीकडे किंवा तिथला सीझन संपता तिथे आपण 1500 रुपयांनी सुद्धा हाच आंबा देऊ शकतो, पण सुरुवातीला अर्थातच महाग असेल. दुसरं एक बोलायचं राहिलं म्हणजे ओला काजूची उसळ एक केली जाते हॉटेलमध्ये असते, तो आपला USP आहे. आपल्याकडे वर्षभर ओला काजू मिळतो आणि प्रिझर्व कसा केला जातो तर डीप फ्रीज मध्ये तो ठेवला जातो आणि 20 किलो तरी मी तो किमान ऑफ सीझनला विकू शकतो एवढा माझ्याकडे स्टॉक आहे. ओल्या काजू तुम्हाला मिळू शकतो. हळदीची पानं मिळतात पातोड्या करण्यासाठी किंवा सांदण करण्यासाठी गोळा मिळतो, तो प्रॉडक्ट आपल्याकडे विकायला असतो. म्हणजे तांदूळाच्या पिठात फणसाचा रस टाकून कालवून जे केलं जातं आणि ते मग इडली सारखे शिजवलं जातं, ते सुद्धा उत्तम होतं. ते सुद्धा आमच्याकडे उत्पादन आहे, त्याचाही लाभ घ्यावा. ओके, इथे मला चित्र दिसतंय, ते हाताने काढलंय. हा, याची एक गंमत सांगायची म्हणजे माझ्याकडे ग्राहक म्हणून एक मर्चंट नेव्ही मधला कॅप्टन आलेला होता. त्यांनी माझ्या परवानगीने स्टूल मागितलं, तो समोर बसला व म्हणला मी तुमच्या दुकानाचं हँड स्केच काढू का? आणि त्या हौशी कलाकाराने हे हँड स्केच काढलं. आणि मुंबईला आर्ट गॅलरी आहे, त्यांनी त्याचे 40 प्रती विकल्या आणि तो दरवेळेस सुट्टीला आला की इथून आनंदाने खाद्यपदार्थ विकत घेतो. त्यांनी काढलेले हाताचं चित्र आहे आणि हे इतके वर्ष छान टिकलेलं आहे. त्याने हाऊस म्हणून केलं आणि आम्ही त्याला परवानगी दिली म्हणून तो काढू शकला. तर अत्यंत चांगले, म्हणजे लोक असे पण असतात की आपल्यावर प्रेम कसं करतात. तर त्या चित्रकाराचे नाव प्रफुल्ल होडेकर असे आहे. त्याचं उदाहरण म्हणून दाखवतो की हे असं हाताने काढलेले चित्र आहे, फारच सुरेख आहे. आपण कोकणातली आपण समृद्धता पाहतोच, तुमच्याकडे ते सगळं दिसतच आहे, पण महाराष्ट्र केवढा समृद्ध आहे आपला, तुम्ही कोकणच का निवडलं? अगदी बरोबर प्रश्न आहे. कारण जसं मगाशी मी बोलल्याप्रमाणे गल्लोगल्ली इतर जी दुकानं असतात, वाण्याची दुकानं, कटिंग सलून, हे प्रत्येक गल्लीत 2-2 असतात. फोटो स्टुडिओ हे सुद्धा 1-1, 2-2 असतात. पण हे हटके दुकान असल्यामुळे मला असं वाटलं हा चांगला रिस्पॉन्स मिळेल. तसंच मगाशी मी आर्थिक मंदीचं कारण सांगितलं की अचानक नोकरीत पगार कमी झाले किंवा बंद झाले, मला काहीतरी व्यवसाय हवा होता म्हणून मी कोकण निवडलं. त्याच्या मागे भूमिका अशी आहे की आमचं साधारण 40 वर्षापूर्वी लग्न झालं, बायको कोकणातली होती आणि आम्ही तसे कोकणस्थ असून आमच्या
वडिलांकडनं 2-3 पिढ्या मुंबई पुण्यात गेल्यामुळे तसं आम्हाला कोकण इंटिरियर माहित नव्हतं. ओके. परंतु तिथे जाऊन रत्नागिरीत जाऊन मला खाद्यपदार्थ तिथल्या गोष्टी याची आवड लागली. मग असा मी विचार केला की हे तिन्ही जिल्ह्यातले एकत्र का आणूया नको, म्हणून मी कोकण निवडलं. त्याच्या मागे भूमिका ही आहे की कोकणाशी माझा संपर्क 40 वर्षापूर्वी आला. ओके. 2000 साली जेव्हा हे दुकान उघडलं तेव्हा माझ्याकडं माझी नोकरी आणि माझी मिसेस सरकारी नोकरी, तर मेघना विलास ओक माझ्या मिसेसचं नाव, कोकणातले रत्नागिरीचे आहे. अच्छा. तिने मला असं आश्वासन दिलं की तुम्ही दुकान सुरू करा. कारण गेल्या 2-3 पिढ्यामध्ये ओकांकडनं कोणी व्यवसायात नव्हतं, त्यामुळे अनसर्टन्टी होती की किती चालेल, कितनं प्रॉफिट होईल. तिने मला गॅरंटी दिली की माझ्या पगारात, सरकारी पगारात तुमचं नक्की भागेल तेव्हा तुम्ही हिंमत करू शकता. त्यामुळे मी हे धाडस केलं. पहिली 2 वर्ष म्हणजे 2000 ते 2002 माझ्या अकाउंट्स ऑफिसर एक होता, तो पार्ट टाइम इथे होता, आणि एक मुलगी होती सारिका म्हणून. तिने टोटल दुकाने सकाळी 9 ते 5 सांभाळलं. व आम्ही 5ला ऑफिस सुटल्यावर नवरा बायको ऑफिस करून उरलेलं 5 ते 8, 5 ते 9 असं आम्ही थांबून मग स्वयंपाक पाणी असं आम्ही मदत एकमेकांना सहकार्य केलं. तिथंही मला सहकार्य झालं. ती मुलगी आणि ते जेव्हा रिटायर झाले दोघं 2 वर्षांनी, तेव्हा एक संदीप वसंत नागरे नावाचा एक मुलगा, की ज्याचं वय त्यावेळी 19 होतं. तो पहिला सेल्समन आणि दुकान विकायला म्हणून, वस्तू विकायला म्हणून इथे आला. तो डिलिव्हरी पण करत असे, मालाची ऑर्डर पण घेत असे. आणि हळूहळू माझं बोलणं शिकून, माझं बोलणं ऐकून गिऱ्हाईकाशी कसं बोलावं, तो स्त्रियांशी आदराने बोलतो. गिऱ्हाईक जर का 10 रुपयाचा माल घेणार असेल तर 50 रुपयाचा कसा घेईल, असं त्याचं मार्केटिंग स्किल वाढत गेलं. आजही गेले 22 वर्ष तो इथे आहे. आता तो 40 पुढे गेलेला आहे, परंतु तो या दुकानात अजूनही कार्यरत आहे. काही दिवसांनी त्याचाही मानस आहे की असं एक दुकान सुरू करावं, त्यासाठी त्याला सदिच्छा. आणि या सर्वांचे आभार. बायकोनी मला सहकार्य केल्याबद्दल, त्यांनी दुकान सांभाळल्याबद्दल यांचे आभार. थँक्यू विलास काका, तुम्ही माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालात आणि इतकी छान माहिती दिलीत. कोकणाचं पूर्ण दर्शन 3 जिल्ह्यांच्या पदार्थांचं तुमच्यामुळे मला झालं. खूप वेगवेगळे प्रकार बघता आले, माहिती अनुभवता आली, त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. धन्यवाद. सो तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. शिवाय तुम्हाला जर काही इथले प्रोडक्ट्स हवे असतील तर या दुकानात नक्की या. आपण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी सुद्धा काकांना नक्की संपर्क करा. सो पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.